आजच्या आधुनिक आणि गतिमान युगात प्रत्येकजण आपल्या आयुष्यात व्यस्त झाला आहे. नोकरी, व्यवसाय, शिक्षण या कारणांमुळे संयुक्त कुटुंब पद्धती कमी होत चालली आहे आणि त्यामुळे ज्येष्ठ नागरिक एकटे पडत आहेत. अशावेळी वृद्धाश्रम ही केवळ सोय नाही तर एक गरज बनली आहे. वृद्धाश्रमात ज्येष्ठ नागरिकांना आरामदायी निवास, आरोग्य सेवा, पौष्टिक आहार तसेच इतर वृद्धांसोबत संवाद आणि सहवास मिळतो. तिथे ते पुन्हा एकदा सामाजिक आयुष्य जगायला शिकतात. काही वृद्धाश्रम धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमही आयोजित करतात, ज्यामुळे ज्येष्ठांचा आत्मविश्वास टिकून राहतो. श्री जनार्दन सीताराम घुगरे स्मृती वृद्धाश्रम तिरवडेतर्फ, खारेपाटण, तालुका वैभववाडी, जिल्हा सिंधुदुर्ग येथे असून एज्युब्रिज इंडिया आणि येवलेट मल्टीमीडिया यांचा संयुक्त सामाजिक उपक्रम आहे. वृद्धाश्रमाची स्थापना ॲडव्होकेट डॉक्टर गणेश जनार्दन घुगरे यांनी आपल्या वडिलांच्या 75व्या जन्मदिनाचे औचित्य साधून त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ दिनांक 7 फेब्रुवारी 2026 रोजी केली. वृद्धाश्रम हे ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरक्षित, सन्माननीय आणि प्रेमळ वातावरण देण्याच्या उद्देशाने स्थापन करण्यात आले आहे. वृद्धाश्रमाचे संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट डॉक्टर गणेश जनार्दन घुगरे हे वकील, उच्च न्यायालय, मुंबई असून कायदा व शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत. तसेच एज्युब्रिज इंडिया व येवनेट या संस्थेचे संचालक आहेत. सौ वृषाली गणेश घुगरे वृद्धाश्रमाच्या मुख्य संचालिका प्रशासिका असून त्यांच्या व्यवस्थापनाखाली संस्था योग्य कार्यरत आहे. वृद्धाश्रमात उपलब्ध सुविधा: कायमस्वरूपी आजी आजोबांची माफक सेवा शुल्क आकारले जाते. स्वच्छ, शांत व निसर्गरम्य वातावरणात मन प्रसन्न राहते. नियमित वैद्यकीय तपासणी व आरोग्य सेवा तसेच पौष्टिक व संतुलित आहार, 24 तास देखरेख व प्रशिक्षित कर्मचारी, कपडे धुवून देण्याची सुविधा, धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम, स्नेहमेळावे व मनोरंजन उपक्रम, 1500हून जास्त पुस्तके असणारी वाचनालय सुविधा. निराधार व गरजू ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष आर्थिक सवलत उपलब्ध आहे. वृद्धाश्रमपासून जवळची बाजारपेठ भुईबावडा 1 किलोमीटर अंतरावर आहे, जिथे सर्व प्रकारच्या बाबी, औषधे, डॉक्टर्स उपलब्ध आहेत. तातडीच्या परिस्थितीत गावात तसेच बाजूच्या गावात भुईबावडा येथे रिक्षाही उपलब्ध आहेत, ज्या कॉलवरती आश्रमात येतील. वृद्धाश्रमात रक्तदाब बुजण्याचे मशीन, ऑक्सिमीटर, दम लागल्यास वाफारा मशीन, न्यूबिलायझर, प्रथमोपचार सुविधा तसेच शासकीय आरोग्य केंद्र 900 मीटर अंतरावर उपलब्ध आहेत. नेहमीच्या लागणाऱ्या किरकोळ वस्तूंसाठी प्रोव्हिजनल स्टोअर्स वृद्धाश्रमापासून दुकान चालत 5 मिनिटावर आहे. आजी आजोबांना दिल्या जाणाऱ्या इतर दैनंदिन सुविधा: सकाळचा चहा व नाश्ता, दुपारचे व रात्रीचे जेवण, सायंकाळी चहा व बिस्किटे, इन हाऊस भारतीय व वेस्टर्न वॉशरूम. वृद्धाश्रमात प्रवेश घेण्यासाठी असणारी प्रवेश प्रक्रिया जाणून घेऊ. वृद्धाश्रमात प्रवेश घेण्यासाठी प्रवेश नोंदणी कायम सुरू असते. आपण यासाठी वृद्धाश्रमास प्रत्यक्ष भेट देणे योग्य ठरते. प्रवेशासाठी वय 55 वर्षे व त्यापुढील कोणतीही व्यक्ती जी शारीरिक व मानसिकदृष्ट्या सक्षम असणे आवश्यक आहे. भेट देण्यासाठी कृपया आधी फोन करून अपॉइंटमेंट घ्यावी लागते. आपण काय योगदान देऊ शकता? 1. आपण वस्तुरूपात मदत करू शकता, पण आधी वृद्धाश्रमास संपर्क करून त्या वस्तूची वृद्धाश्रमास गरज आहे की नाही याची माहिती घेणे. 2. आपण काही गरजू आजी आजोबांच्या खर्चास मदत करू शकता, जसे महिन्याचे शुल्क किंवा आरोग्य खर्च किंवा इतर बाबींचा पूर्ण किंवा काही अंशतः खर्च. 3. आपण आपल्या इच्छेनेही दान करू शकता. 4. आपण 2 ते 3 दिवसाच्या पिकनिकसाठी पाहुणे म्हणून सुद्धा वृद्धाश्रमात येऊ शकता व जवळची पर्यटन स्थळे पाहू शकता. वृद्धाश्रमात शेकोटी कार्यक्रम व भोजनाचा आनंद घेऊ शकता. आश्रमाजवळ आपण नापणे धबधबा व काचेचा पूल, गगनबावडा घाट आणि गगनगिरी महाराज संस्थान ही ठिकाणे पाहू शकता. यासाठी गाडीची व्यवस्था आश्रमाकडून केली जाईल. ₹1000 ते ₹9999 पर्यंत मदत करणाऱ्या सर्व व्यक्तींची नावे आश्रमाच्या वार्षिक अहवालात छापण्यात येतील. ₹10,000हून जास्त रक्कम देणाऱ्यांची नावे व ज्या व्यक्तीच्या स्मरणार्थ रक्कम दिली आहे त्यांचे नाव आश्रमाच्या वार्षिक अहवालात छापण्यात येतील. ₹25,000हून जास्त रक्कम देणाऱ्या व्यक्तींची नावे व ज्या व्यक्तीच्या स्मरणार्थ रक्कम दिली आहे त्यांचे नाव स्वतंत्र फलकावरती कायमस्वरूपी लावण्यात येईल, तसेच आश्रमाच्या वार्षिक अहवालात छापण्यात येतील. आपले छोटे योगदानही मोठा आधार ठरेल. एका वृद्धाच्या चेहऱ्यावर हसू आणण्यासाठी आपली मदत अमूल्य आहे.
श्री जनार्दन सीताराम घुगरे स्मृती वृद्धाश्रम परिवारात आपणही सहभागी होऊन मिळून या प्रकल्पाला पुढे नेऊया. धन्यवाद.